विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण पाहिले आहे की संयुगाचे दोन महत्त्वाचे प्रकार शिकले. कोणते? सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे. त्याचप्रमाणे आपल्याला या वर्षी काय शिकायचंय? कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगे म्हणजे काय? ज्या घटक मूलद्रव्यांमध्ये कार्बन हे मूलद्रव्य प्रेझेंट असते अशा सर्व संयुगांना काय म्हणायचंय? कार्बनी संयुगे. ज्या संयुगांमध्ये कार्बन हे जे घटक मूलद्रव्य आहे त्यांना काय म्हणायचंय? कार्बनी संयुगे असे म्हणायचे. आता बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन हा एक महत्त्वाचा मूलद्रव्य असतो. बहुतेक कार्बनी संयुगांमध्ये काय दिसत तुम्हाला? हायड्रोजन हाच मूलद्रव्य दिसणार आहे. तर आज आपण कार्बनी संयुगे या घटकातील हायड्रोकार्बन हा उपघटक अभ्यासणार आहोत. हायड्रोकार्बन कोणता आहे? हायड्रोकार्बन. आता कार्बनी संयुगे म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेल. काय म्हणतो आपण त्याला? ज्या संयुगांमध्ये कार्बन हे घटक मूलद्रव्य प्रेझेंट असते आपण त्यांना काय म्हणतो? कार्बनी संयुगे. त्याचप्रमाणे हायड्रोकार्बन म्हणजे काय? कोण सांगू शकेल? नावातच आहे बघा. ज्या संयुगांमध्ये केवळ हायड्रोजन आणि कार्बन हीच दोन मूलद्रव्ये आहेत त्यांना काय म्हणायचंय? हायड्रोकार्बन. काय डेफिनेशन देता येईल त्याच्यामध्ये? ज्या संयुगांमध्ये केवळ हायड्रोजन आणि कार्बन ही दोनच प्रकारची मूलद्रव्ये आहेत. अशा संयुगांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन म्हणजे काय समजलंय का तुम्हाला? नावातच आहे, लक्षात घ्यायचंय. ज्या संयुगांमध्ये काय फक्त हायड्रोजन आणि कार्बन हीच दोन मूलद्रव्ये दिसतील त्यांना तुम्ही काय म्हणणार आहे? हायड्रोकार्बन. आता बघा, हायड्रोकार्बन मध्ये आता जी काय हायड्रोकार्बनची जी संयुगे आहे त्यांच्यात कार्बन आणि हायड्रोजन यांचं प्रमाण काय कमी जास्त प्रमाणात असू शकतं. आता सर्वात लहान हायड्रोकार्बन कोणता आहे? आता कार्बनची संयुजा काय आहे सर्वांना माहित असेल. काय? 4. म्हणजे एका वेळेस आपण कार्बनला किती बंधांनी जोडू शकतो किंवा किती बॉन्डनी जोडू शकतो? फक्त 4 बॉन्डनी जोडू शकतो. 1, 2, 3 आणि 4. हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन. बघा या संयुगामध्ये काय दिसते तुम्हाला? एक कार्बन आहे आणि त्याला किती हायड्रोजन जोडले मी? 4. म्हणजे कसलं काय झाले? CH4. यालाच काय म्हणतो आपण? मिथेन. म्हणजे हायड्रोकार्बन सर्वात जे काही लहान हायड्रोकार्बन आहे ते कोणता असणार आहे? CH4 मिथेन. असंच आपल्याला काही हायड्रोकार्बनची रेणुसूत्र कशी लिहायची हे तुम्हाला शिकायचं आहे. किंवा रेणुसूत्र तुम्हाला जर दिलेलं असेल तर त्यावरून तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळ्या टाइप्स मध्ये ड्रॉ करता आलं पाहिजे. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इथेन. इथेनचं रेणुसूत्र कोण सांगू शकतं मला? इथेन. आता त्याआधी मी तुम्हाला सांगेन की हायड्रोकार्बनचे आपलं 2 टाइप्स असतात. हायड्रोकार्बनचे 2 प्रकार पडतात. कोणते? संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनचे प्रकार. संपृक्त आणि दुसरं काय सांगितलं तुम्हाला? असंपृक्त. काय डिफरन्स असणार आहे दोघांमध्ये?
एकेरी बंधाने जोडलेले म्हणजे काय सिंगल बॉन्डने कार्बन आणि हायड्रोजन आपण काय केलेलं आहे जोडलेलं आहे. मग संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन असं जर तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावलं तर कसं करणार आहे. संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय ज्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला केवळ एकेरी बंध दिसत त्यांना काय म्हणायचंय संपृक्त हायड्रोकार्बन म्हणायचंय आणि ज्यामध्ये तुम्हाला दुहेरी किंवा तिहेरी बंध दिसल त्यांना काय म्हणायचंय असंपृक्त हायड्रोकार्बन. आता अशाच प्रकारची संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बनची आपल्याला काही उदाहरणं बघायची. आता फर्स्ट आपण संपृक्त हायड्रोकार्बनची काही उदाहरणे बघू. संपृक्त हायड्रोकार्बन मी तुम्हाला एक रेणुसूत्र देते आणि रेणुसूत्रावरून आपल्याला त्याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचंय ते आपण बघूया. इथे C2H6 C2H6 काय रेणुसूत्र दिलेले तुम्हाला इथं C2H6. आता बघा इथेनचे रेणुसूत्र दिलेले आहे आपल्याला इथं C2H6 म्हणजे याच्यामध्ये किती कार्बन दिसतंय तुम्हाला 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन. आता जर याचा आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचा असेल तर पहिली पायरी काय आहे फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपल्याला कार्बन कार्बन ही एकेरी बंधाने काय करायची तुम्हाला जोडून घ्यायची. आता इथं 6 हायड्रोजन दिलेले आहे तुम्हाला बरोबर. स्टेप 1 किंवा पायरी पहिली आपली आहे ती काय आहे कार्बन कार्बन काय करायचे तुम्हाला एकेरी बंधाने जोडून घ्यायची. आणि सेकंड स्टेप काय असणार आहे आता कार्बन कार्बन जोडल्यानंतर खाली काय राहत आहे हायड्रोजन. मग हे हायड्रोजन काय करायचे आपल्याला हायड्रोजन असे जोडायचे तर त्या कार्बनची संयुजा पूर्ण झालेली पाहिजे. हायड्रोजन संयुजा पूर्ण करण्यासाठी वापरायची. ठीक आहे. आता तुम्हाला आपल्याला हे दोन प्रकारे स्ट्रक्चर ड्रॉ करता येऊ शकतं. आता पहिली स्टेप बघा काय कार्बन कार्बन आपण काय करणार आहे एकेरी बंधाने जोडून घेणार. कार्बन आणि कार्बन काय केलंय एकेरी बंधाने जोडून घेतले म्हणजे यांच्यामध्ये मी काय दाखवलेलं आहे सिंगल बॉन्ड दाखवले. दुसरी पायरी काय आता किती हायड्रोजन उरले आपल्याकडे 6 हायड्रोजन उरलेले. आता हे 6 हायड्रोजन या कार्बनला असे जोडायचे का त्यांची संयोजन काय झाली पाहिजे पूर्ण झाली पाहिजे. आता तुम्हाला मी आधीच बेसिक कन्सेप्ट काय आपल्याला माहिती पाहिजे कार्बनची संयोजन किती आहे 4 आहे म्हणजे एका हायड्रोजनला आपण किती बंधांनी जोडू शकतो किंवा किती बॉन्डनी जोडू शकतो 4. आता ऑलरेडी ह्या कार्बनला एक बॉन्ड आहेच इथे मग किती राहिले रिमेन्स 1 2 and 3 हियर सेम 1 2 and 3. आता बघा दोन्ही कार्बनला काय 4 बॉन्ड झालेले आहे. आपल्याकडे हायड्रोजन किती 6 1 2 3 4 5 आणि 6. लक्षात आलं की कसं स्ट्रक्चर ड्रॉ केलंय तुम्हाला. कार्बन कार्बन एकेरी बंधाने जोडून घेतला आणि उरलेले हायड्रोजन काय केलेली ती संयोजन पूर्ण करण्यासाठी वापरले. याचा अजून एका ठिपकासह रचना या पद्धतीने आपण याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. बघा अगेन मी काय केलं इथं कार्बन कार्बन. आता बघा एक एकेरी बंध म्हणजे बघा हा जो काही कोव्हॅलंट बॉन्ड याच्यात प्रेझेंट आहे तो कशाने बनलेला असतो याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे एका सिंगल बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात 2 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे मी इथं किती इलेक्ट्रॉन दाखवणार आहे दोघांमध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवले म्हणजे काय झाला हा माझा एकेरी बंध झाला. आता तशाच पद्धतीने काय करणार आहे हे हायड्रोजन तुम्हाला काय करायचे जॉईन करायचे. जो इलेक्ट्रॉन मी कलरच्या चॉकने दाखवलेला आहे तो कसला आहे कार्बनचा आहे आणि जो इलेक्ट्रॉन मी व्हाईट चॉकने दाखवते तो इलेक्ट्रॉन कशाचा असणार आहे हायड्रोजनचा असणार आहे. प्रत्येकाला सिंगल बॉन्ड म्हणजे काय किती 2 इलेक्ट्रॉन मी दाखवले आहे. हायड्रोजन 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 हायड्रोजन. बघा दोघांमध्ये पण इकडे पण 2 कार्बन 6 हायड्रोजन आहे इकडे पण 2 कार्बन 6 हायड्रोजन आहे. आता बघा हे मी संपृक्त हायड्रोकार्बनचं उदाहरण घेतलेले आहे.
असंपृक्त म्हणजे काय, त्यात फक्त काय एकेरी बंधाने जोडलेले असतं. संपृक्त हायड्रोकार्बनलाच आपण अल्केन असेही म्हणतो. आता आपल्याला कशाचं बघायचंय, असंपृक्त हायड्रोकार्बनला. जसं संपृक्त हायड्रोकार्बनला आपण अल्केन म्हणतो तसेच असंपृक्त हायड्रोकार्बनला काय म्हणायचंय, अल्कीन. असंपृक्त हायड्रोकार्बनचे अजून तुम्हाला काय उदाहरणं सांगता येईल, जसं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. म्हणजे काय, जसे जसे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची चेन इन्क्रीज होत जाते तसे नंबर ऑफ हायड्रोजन पण आपल्याला काय करायचे, इन्क्रीज करायचे. अशा पद्धतीने तुम्ही याचे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. तसं मी तुम्हाला आता एक असंपृक्त हायड्रोकार्बनचं उदाहरण सांगते, म्हणजेच अल्किनचं एक उदाहरण घेऊया आपण. इथिन, इथिन त्याचं रेणूसूत्र आहे C2H4. आता बघा इथं काय आहे, याच्यामध्ये 2 हायड्रोजन आपण काय केले, कमी केलेले. स्टेप्स सेम आहे, फक्त इथं काय 2 स्टेप इकडे किती असणार आहे, 3 स्टेप मध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. आता बघा स्टेप फर्स्ट दोघांची सेम असणार आहे. आपण 1 बाय 1 स्टेप नुसार लगेच ड्रॉ करूया. स्टेप फर्स्ट मध्ये काय करायचे, 2 कार्बन ऍटम आपल्याला एकेरी बंधाने जोडून घ्यायचे. कार्बन कार्बन दोन्ही कार्बन ऍटम मी एकेरी बंधाने जोडून घेतलेले. आणि नंतरचे किती किती हायड्रोजन रिमेन राहत आहे, 4 हायड्रोजन आपल्याकडे रिमेन राहत आहे. तर हे 4 हायड्रोजन काय करायचे, या कार्बनच्या संयोजकाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला यूज करायचे. बघा मग मी ह्या कार्बनला किती हायड्रोजन जोडणारे, 2. आणि ह्या काय कार्बनला उरलेले 2. असे मी दोन्ही याच्यात इक्वल याच्यामध्ये डिवाइड केले. हायड्रोजन हायड्रोजन हे झाले 2 स्टेप नुसार. आता बघा थर्ड स्टेप, याच्यामध्ये काय, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कार्बनची संयोजक किती आहे, 4 असते. याच्यामध्ये कार्बनची संयोजक कंप्लीट झाली का रे, नाही. दोन्ही कार्बनची एक एक संयोजक बाकी. म्हणजे बघा 1 2 3 1 2 3 किती बॉन्ड झालेले कार्बनला, दोन्हीकडे 3-3च बॉन्ड आहे. म्हणजे अजून काय एक बॉन्ड पाहिजे. तर मग आपल्याला इथं एकेरी बंध आहे, म्हणजे काय दाखवणार आहे मी, दुहेरी बंध. हायड्रोजन काहीच उरलेले नाही आपल्याकडं, मग आपण कार्बनची संयोजक पूर्ण करण्यासाठी एक दुहेरी बंध वापरला. म्हणजे हे काय झालं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, असंपृक्त हायड्रोकार्बन मध्ये काय दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असणारे कंपाऊंड असतात. आता बघा याचं जसं मी तुम्हाला डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलेलं होतं, तसं तुम्हाला इथं याचं पण डॉट स्ट्रक्चर किंवा ठिपका संरचना कशी करायची ती तुम्हाला सांगते. सेम स्टेप असणारे दोन्ही कार्बन एकेरी बंधाने जोडायचे. एकेरी बंध म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे. तिथे तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन दाखवले, दोन्ही कार्बनवरचे म्हणजे मी पिंकने दाखवले. त्यानंतर उरलेले हायड्रोजन आपल्याला दाखवायचंय. त्यात एक इलेक्ट्रॉन कसला असणार आहे, कार्बनचा, आणि एक इलेक्ट्रॉन कसला असणार आहे, हायड्रोजनचा. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन मी व्हाईट चॉकने दाखवते. ठीक आहे. हायड्रोजन 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 2 स्टेप इथं कंप्लीट झालेले आहे. तसंच आता इथे काय आहे, कार्बनची संयोजक कंप्लीट झालेली नाही. किती, 3च बॉन्ड आहे. अजून एक बॉन्ड म्हणजे अजून आपल्याला 2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, इन्क्रीज करावं लागणार आहे. हे झाले इथेनचे 2 टाइप्स मध्ये तुम्हाला इथं मी स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो. आता बघा तुम्हाला हायड्रोकार्बन म्हणजे काय हे पण, हायड्रोकार्बन म्हणजे काय हे समजलं तुम्हाला. त्यानंतर आपण हायड्रोकार्बनचे 2 प्रकार पाहिले. हायड्रोकार्बन 2 टाइप्स मध्ये असते, काय, संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन. त्याचप्रमाणे हायड्रोकार्बनचे 3 प्रकार पडतात बघा, किंवा 3 पद्धतीने आपण ते लिहू शकतो. पहिला आहे सरळ शृंखला हायड्रोकार्बन, सरळ शृंखला हायड्रोकार्बन. सरळ शृंखला हायड्रोकार्बन. दुसरा आहे शाखीय शृंखला हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन आणि लास्ट
प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. ओके. देन सेकंड वन शाखीय शृंखला हायड्रोकार्बन. शाखीय शृंखला हायड्रोकार्बनचं बघा आयसोब्युटेन हे एक्झाम्पल घेऊया. C4H10. आयसोब्युटेनचा फॉर्म्युला आहे, रेणुसूत्र आहे C4H10. आता शाखीय शृंखला हायड्रोकार्बन म्हणजे याच्यामध्ये काय दाखवायचंय तुम्हाला, शाखा दाखवायची म्हणजे ब्रांच दाखवायची. बघा आता 3 कार्बन मी सरळ रेषेत जोडल्यानंतर एक कार्बन काय ब्रांच सिस्टीम मध्ये दाखवणार आहे. म्हणजे काय आपण त्याच्यामुळे आपण काय म्हणतो त्याला शाखीय शृंखला हायड्रोकार्बन असे म्हणतो. आता उरलेल्या 10 हायड्रोजन ह्या कार्बनच्या संयुजा पूर्ण करायच्या आपल्याला. बघा 10 हायड्रोजन होत आहे का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. समजलंय शाखीय शृंखला. त्यानंतर थर्ड आहे वलयांकित हायड्रोकार्बन. वलयांकित म्हणजे काय, नावात असे काय आपण वलय दाखवायचे. म्हणजे बघा सायक्लोहेक्झिन एक एक्झाम्पल घेते मी. C6H12 C6H12. आता काय हे वलयामध्ये आपल्याला हे कार्बन जोडायचे आहे. हायड्रोजन इथे तुम्ही नाही दाखवले तरी चालते किंवा हे स्ट्रक्चर बघा तुम्ही. सपोज मी आता तुम्हाला हायड्रोजन दाखवते. इथे काय आहे 12 हायड्रोजन दाखवायचे आणि हे स्ट्रक्चर तुम्ही कार्बन आणि हायड्रोजन दाखवता पण ड्रॉ करू शकता. ते अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे आज आपण कार्बनिक संयुगे या घटकातील हायड्रोकार्बन हा उपघटक अभ्यासला. आता या टॉपिक वर मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारते, त्याची आन्सर मला सांगायचे. बघा पहिले एक्झाम्पल आहे इथेनचे रेणुसूत्र टिंबटिंब आहे. काय इथेनचे रेणुसूत्र, किती कार्बन असणार त्याच्यात, 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन म्हणजे C2H4. सेकंड कार्बनची संयुजा टिंबटिंब आहे. किती बॉन्ड असतात कार्बनला 4, म्हणून कार्बनची संयुजा किती आहे 4 आहे. नंतर हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजन आणि टिंबटिंब हे 2च मूलद्रव्ये असतात. हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजन आणि कार्बन ही 2 मूलद्रव्ये असतात. स्वाध्यायासाठी प्रश्न घ्यायचंय. हायड्रोकार्बन म्हणजे काय आणि हायड्रोकार्बनचे प्रकार स्पष्ट करा.